शुभ सकाळ सखींनो, आज बनवूया आपण मसालेदार शेवभाजी। तर आपण शेव घेतली 1 वाटी आणि 1 कांदा, 1 टोमॅटो, आलं, लसूण, तेजपत्ता, दालचिनी आणि थोडंसं खोबरं। तर आता हे आपण भाजून घेऊया। आधी कांदा टाकूया, थोडंसं तेल टाकायचं, थोडं लाल होऊ द्यायचं। कांदा थोडा लालसर झाला, आता यामध्ये आपण खोबरं टाकूया आणि 2-3 काजू सुद्धा टाकूया। हे पण परतून घेऊया 1-2 मिनिटं। हे पण छान लालसर झालं, आता यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी टाकूया। टोमॅटो आणि लसूण, अद्रक ते पण टाकूया। दोन मिनिटं भाजूया। आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया। मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच कढईमध्ये तेल टाकूया। तेल तापलेलं आहे, आता आपण हा मसाला टाकूया। या मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करूया। छान तेल सुटलेलं आहे, आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकला आहे, हळद, धने पावडर, आणि मिरची पावडर। हे पण छान फ्राय करूया। चवीनुसार मीठ, मसाला छान फ्राय झाला, आता थोडं थोडं पाणी टाकूया। बघा उकळी येत आहे, आता थोडा गरम मसाला, आता यामध्ये शेव टाकूया। आणि कोथिंबीर। 2 मिनिटं उकळी येऊ दे। आपली भाजी तयार आहे। बघा आपली मसालेदार गरमागरम शेवभाजी तयार आहे। तुम्ही पण याचा स्वाद घ्या आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।